हरी हरी. मी विश्वास प्रल्हाद तावसे व माझी सहधर्मचारिणी सौ यशस्वी, आम्ही पुण्याला औंध या भागात राहतो. 2017 ते 2018 या काळात आमची पैदल परिक्रमा सुरू झाली. त्या परिक्रमेला सुमारे 170 दिवस लागले होते. या 170 दिवसांच्या परिक्रमेच्या काळामध्ये आणि परिक्रमेहून आल्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा जे काही चिंतन झालं, कारण परिक्रमा जरी समजा शारीरिकरित्या संपली तरी मानसिकरित्या ती एक उपासना आहे, ती एक तपश्चर्या आहे, त्यामुळे ते चालू होतंच. जसं माझ्याकडून परिक्रमेनंतर नेहमीच शुभ्र कपडे वापरले गेले, तसंच ते चिंतन चालूच असायचं. तर त्या चिंतनाचा काही भाग आता मी आपल्यासमोर मांडतोय. हरी हरी. नर्मदे हर. नर्मदा गायत्री. ओम रुद्रदेहायै विद्महे मेकलकन्यकायै धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात्. एखाद्या मंदिरातील मूर्तीभोवती आपण जेव्हा प्रदक्षिणा करतो तेव्हा होतं काय की त्यावेळेला असं लक्षात येतं की त्या अर्ध्या मिनिटात, 1 मिनिटात, जो काय वेळ असेल, जास्तीत जास्त 2 मिनिटं असेल कदाचित, आपली प्रदक्षिणा पुरी होते. म्हणजेच होतं काय की ती प्रदक्षिणा करताना त्या देवमूर्तीचा जो महिमा असतो तो आपल्या मनात आपण साठवीत असतो, त्याची पुनरावृत्ती करत असतो, त्या देवतेबद्दल आपले चिंतनही चालू असते. आता होतं काय की नर्मदा परिक्रमा करताना म्हणजे आपल्या वाट्याला जे काही हजार आणि काही 100 किलोमीटर आले असतील ते पार करताना मला खूप कालावधी लागला. पण हे बघा की एवढी मोठी परिक्रमा करताना मला जितके दिवस जास्त लागले तितके दिवस मला त्या प्रकारच्या चिंतनाला जास्त वेळ नाही मिळाला का? मग तो वेळ मला कंटाळवाणा कसं होईल, किंवा तो वेळ कमी व्हावा, हे मला नुकसानकारक नाही का? मी निवांतपणे चालत होतो आणि या साऱ्या शिकवणुकीचा गेल्या 50 वर्षांमध्ये म्हणजे माझ्या आध्यात्मिक उन्नतीसाठी जे काही वाचलं, शिकलो, त्याचं स्मरण, चिंतन करत चाललो होतो. आता हे बघा की अशा प्रकारे चिंतन करायला मिळतं, म्हणूनच तर म्हटलं असावं ना की सर्व तीर्थ नायकम. कारण तुम्ही असंही बघा की कुठल्याही तीर्थाचा एवढा मोठा परीघ काही हजार किलोमीटर कुठे असतो. त्यामुळे या नर्मदा परिक्रमेच्या प्रोसेसमधून जाताना हे सगळं तीर्थनायकम कसे आहे ते अनुभवता येतं. आता त्याच स्तोत्रामध्ये आणखी काही शब्द असे आहेत की गतं तदैव मे भयम त्वद अंबु वीक्षितम यदा. हे नर्मदा मैया, तुमचे अंबू म्हणजे जल पाहताच वीक्षितम, मला काहीही भय राहत नाही. आता हे बघा की सर्वोच्च असं भय कुठलं असतं माणसाला. आणि मग या नर्मदा किनारी राहणारे, प्रवास करणारे जे इतके लोक आहेत ते निर्भय का नाही झाले बरं? त्यांना का कोणती ना कोणती भीती वाटतच राहिली? सर्वात जास्त भीती कशाची बरं? तर गीतेमध्ये स्वतः भगवंत असं सांगतात की माझी जी अनेक रूपे आहेत त्यातले एक म्हणजे मृत्यू सर्वहराश्च अहम. मनुष्याकडील सर्व काही एका क्षणात हिरावून जातलं, अगदी सगळं काही हिरावून घेतलं जातं, त्यालाच मृत्यू म्हणतात. मग त्या हिरावलं जाण्यामुळे जे काही वाटतं म्हणजेच मृत्यूची भीती नाही का? ती तर असतेच, म्हणजे कुठल्याही प्रकारचा भोग भोगायला मिळणार नाही. पण या परिक्रमेमुळे या नर्मदा मैयाच्या पात्राकडे, पाण्याकडे आपण जेव्हा बघतो, त्वत अंबु वीक्षितम यदा, पाण्याकडे जेव्हा बघतो तेव्हा माझे तेही भय नाहीसं झालं. असा ज्याला अनुभव घ्यायचा असेल तर हे नक्कीच की त्या पात्राकडे काही वेगळ्याच नजरेने बघणं आवश्यक आहे. आता पाणी म्हणजे पाण्याचा प्रवाह हा धर्मशास्त्रामध्ये अशा संकेतासाठी मानला जातो की ते जणू काही काळ म्हणजे टाईम या संज्ञेशी संबंधित आहे. काळ जशा एका विलक्षण वेगाने जात असतो, म्हणजे तसं म्हटलं तर भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ असे काही काळाचे तुकडे करता येतच नाही तो. कारण वर्तमान काळ या शब्दामधील ळ उच्चारेपर्यंत त्या शब्दाच्या सुरुवातीचा व हा तर भूतकाळात गेलेला असतो. इतक्या वेगाने काळ पुढे जात असतो. मग काय करायचं? तर त्या काळाची जाणीव ठेवायची. म्हणजे त्या काळामुळे माझ्या आयुष्याचा जो काही सर्वनाश होतोय तो टाळायचा आहे. म्हणजेच मी जर काळाचा उपयोग भगवत नामस्मरणासाठी करत नसेन
तर तो काळ म्हणजे अगदी एक क्षण सुद्धा मला पुन्हा मिळणार नाहीये, कारण तो तर त्या काळाने हिरावून घेतलाय ना. आणि असं जर असेल की त्या काळामुळे मला भगवंत नामस्मरणाची आठवण राहतीये, तर तो माझा शत्रू कसा होईल? तो माझा सहाय्यकर्ताच आहे. कारण त्याच्यामुळे भले त्याच्या धाकामुळे म्हणा, पण मी ते भगवंत नामस्मरण करू शकत होतो ना. सद्गुरू काळ आठवण करून देत आहे की बघ, मी आता लगेच निघून चाललो, मग तुझ्या हातामधील म्हणजे तुला उपलब्ध झालेला क्षण तुझ्याकडून निसटून जाईल. आता तरी भगवंत नामस्मरण कर बरं. सदैव भगवंत नामस्मरणातच राहा. आपल्या ज्ञानेश्वर माऊलीने जरा थोड्या वेगळ्या शब्दात सांगितलंय. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. कशासाठी? तर मुखाने हरिनाम म्हणण्यासाठी नाही का? प्रत्येक क्षणीच भगवत नामस्मरणातच राहा. प्रत्येक क्षणी सद्गुरूंच्या वचनांच्या वचनांच्या अमृतामध्ये डोंबणे हेच साधकाला अंतिम हितकारक आहे. तेव्हाच तो काळ मित्र वाटेल आणि त्याची भीती देखील वाटेनाशी होईल. आणि त्यामुळे मृत्यूची पण अजिबात भीती वाटेनाशी होईल. कारण अशा चिंतनात जर मृत्यू येणार असेल तर अंते मती ही सागती या उक्तीनुसार पुढील जन्मही जर याच चिंतनात व्यतीत होणार असेल तर ते चांगलंच ना. आता होतं काय की जर पुढील जन्मी सुद्धा या जन्मात मी जे काय केलं ते कॅरीड फॉरवर्ड होत असतं, त्यामुळे ते माझ्याकडून काळाने हिरावून घेतलं असं होणारच नाही ना. भीती कशाला आणि कशाची? कारण 6व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनांना असा उपदेश करतात की आत्मोपम्येन सर्वत्र समम पश्यती हा अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः. म्हणजे हे अर्जुना, जो योगी आपल्या सादृश्याने सर्व भूतांना सम पाहतो व सुख किंवा दुःखही सर्वांच्या ठिकाणी सम पाहतो, तो योगी परमश्रेष्ठ मानला जातो. भगवंतांनी यापूर्वीचा व हा जो उपदेश केला तो ऐकून अर्जुन तो जरा धास्तावूनच म्हणा ना. भगवंतांना असं विचारतात की मनाच्या चंचलत्वामुळे ते मन स्थिर करायला मला काही जमेल असे वाटत नाही. तेव्हा लगेचच भगवंत अर्जुनांना आश्वासक शब्दात असं सांगतात की असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. आत्मस्थितीसाठी वारंवार प्रयत्न करीत राहण्याने आणि वैराग्याने ते मन वश करता येते. भगवंत अर्जुनांना येथे महाबाहो असं म्हणतात. करता महाबाहो म्हणजे काही लांब हातात असं नाही हो, तर महापराक्रमी असा अर्थ आहे. आणि पराक्रम कोणता? तर इथे धनुविद्येतील पराक्रम सुद्धा अपेक्षित नाही बरं. तर साधकाने जी तपश्चर्या करणे अपेक्षित आहे त्या तसल्या मनोनिग्रह करतानाच्या परिस्थितीची झगडणे जे अपेक्षित आहे त्यासाठी जे बळ लागणार आहे त्याबद्दल सांगतात. आता ते झगडायचे म्हणजे काय करायचे? कारण ते मन तर निग्रह करायला खूपच कठीण असं आहे. तर भगवान लोगडे काय सांगतात पुढे? अभ्यासेन तू कौंतेय. पण हे अर्जुना वैराग्येण गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य यांच्या साह्याने या मनावर तुला ताबा मिळवता येईल बरे. आता या प्रकारचा अभ्यास कसा करावा नामस्मरणाचा आणि वैराग्य अंगी कसे बाणवावे याचा सराव या नर्मदा परिक्रमेच्या काळात खूप चांगल्या प्रकारे करण्याची संधी मिळते. आपण नक्कीच त्या संधीचा उपयोग करून घेऊ शकतो. आता या मनाला वश जे काय करायचंय तो जो योग आहे तो प्राप्त करायला कठीण असला तरी प्रयत्नांती मात्र बऱ्याच प्रमाणात जमतं असं तुमच्याही लक्षात येईल. कारण जेव्हा अर्जुन पुन्हा अशी भीती व्यक्त करतात की हा जो मार्ग तुम्ही मला सांगितला त्या मार्गावरून चालत असताना जर माझ्या गंतव्यस्थानाला पोहोचण्यापूर्वीच मी मेलो तर माझी काय हालत होईल? म्हणजे ना सध्याच्या मार्गावरील सुख आणि ना तुमचा मार्ग आचरल्याने सुख. मग काय करायचं? त्यावर भगवंत असं सांगतात की हे पार्था, त्या मनुष्याच्या त्या अभ्यासाचा नाश या लोकीच नव्हे तर परलोकीही होत नसतो बरे. भगवत अर्थ करणारा कोणीही दुर्गतीला पावत नाही. त्याने केलेला जो अभ्यास असतो तो कधीही वाया जात नाही. मृत्यूनंतरच्या पुढल्या जन्मीही तो अभ्यास त्याला उपयोगी पडतोच. तो अभ्यास आपोआप आकृष्ट करून घेतला जातो. साधकाला त्याचा पुढचा जन्म अशा ठिकाणी मिळतो की त्याच्या साधनेला अनुकूल असे वातावरण तिथे असेल, तिथे तुम्हाला जन्म मिळतो. आता या सगळ्या शास्त्रवचनांबद्दल आपल्याला जर खात्री असेल तर त्यासारख्या वचनांचं स्मरण करीत म्हणजे काळाच्या गतीकडे काळजीपूर्वकरित्या ध्यान देऊनच, म्हणजे समर्थ श्री रामदास स्वामी म्हणतात तसं घटिका गेली पळे गेली तास वाजे ठणाणा आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणाना. अशा प्रकारे
सतत सतत आणि सतत भगवत चिंतनातच राहिल्यास, रमल्यास कुठलेच भय राहण्याचे काहीच कारण उरत नाही. अशा प्रकारे मृत्यूचं भयसुद्धा जर निघून जात असेल, तर त्या प्रवाहाकडे बघण्याची नजर सद्गुरू कृपेमुळे आपल्याला मिळाल्यामुळे असं लक्षात येऊ शकतं. बघा तुम्ही, मला तरी असं वाटतं की हे कष्ट साध्य का होईना, प्रयत्न साध्य का होईना आहे. आता नर्मदा परिक्रमेच्या मार्गात आणखी एक गोष्ट म्हणजे अशी एक मान्यता आहे, आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे, म्हणजे अशी एक मान्यता आहे की या परिक्रमेच्या मार्गावर असताना तुम्ही जे काही भगवत नामस्मरण कराल, जी काही पुण्यकर्मे कराल, त्याचं 1000 पटीनं फळ असतं. म्हणजे एकदा भगवत नाम घेतलं तर ते 1000 वेळा घेतल्यासारखं होतं. या प्रकारच्या स्थान महात्म्य बळका. आता स्थान कुठलं, तर परिक्रमा मार्ग हेच ते स्थान. आता होतं काय, हे जे भगवान नामाबद्दल आहे ते जीवनातील भोगांविषयी पण आहे. त्या भोगांविषयी सुद्धा असंच म्हटलं जातं की तुम्ही एक भोग भोगलात की त्या प्रकारच्या 1000 भोगातून तुमची मुक्तता होते. आता जेव्हा पापाचे आणि पुण्याचे असे सगळेच भोग भोगून संपतात, अशा प्रकारे शून्य म्हणजे टोटली नील अशी म्हणता येईल अशी परिस्थिती, ही परिस्थिती सर्वात चांगली मानली जाते. पण काही काळ पापांचे तसेच काही काळ पुण्याचे भोग भोगायचे आणि ते भोगून होईपर्यंत नवीन काही भोग निर्माण होणारच ना. अशा प्रकारे भोगांचे हे दुष्टचक्र चालूच राहतं. त्यामुळे एक जन्म आणि मृत्यू आणि पुन्हा जन्म आणि केव्हा तरी मृत्यू, तो तर ठरलाच ना. असं सगळं चालूच राहतं. पण ही नर्मदा परिक्रमा केल्यामुळे काय होतं, तर थोड्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भोग भोगून होतात. हिची जी मान्यता आहे त्याला अनुसरून असं आहे की दुःखाचा सुद्धा एक जरी भोग भोगला तरी दुःखाचे 1000 भोग भोगण्यातून तुमची मुक्तता होते. त्यामुळे जरी तुम्हाला त्रासदायक किंवा नकोसे अशा काही प्रकारचे भोग असतील, म्हणजे विशेषतः परिक्रमा मार्गावर, तरी सुद्धा साधकाने, परिक्रमावासीने खुशच असायला हवे. कारण मी आता जे भोगलंय किंवा भोगतोय त्याच्यामुळे माझे अशा प्रकारचे भोग 1000 पटीने कमी होत आहेत. पण होतं काय की हे सगळे पापाचे आणि पुण्याचे भोग कमी होतात म्हणजे आणखी काय होतं, तर भोग तर भोगायला लागतातच, पण ते मात्र इतक्या सूक्ष्म रूपाने आणि इतक्या वेगाने भोगावे लागतात की ते वर्णन करता येत नाही. ते मात्र अनुभवायलाच लागतं. आता हे बघा की हा जो सुखदुःखांचा वेगवान मारा असतो, म्हणजे आपणच वेग वाढवला असतो ना परिक्रमेच्या माध्यमामुळे, त्या माऱ्याची गती इतकी विलक्षण असते की ती अनुभवून मला तर सुरुवातीला खूपच भांबावल्यासारखं झालं होतं. म्हणजे बघा, आपण जर एक तांब्यावर पाणी आपल्या डोक्यावर घेतलं तर आपल्याला विशेष काही त्रासदायक वाटत नाही. पण एक बादली भरून पाणी जर डोक्यावर ओतलं तर आपला श्वास घेण्यासाठी जसं आपलं डोकं एका विशिष्ट प्रकारे वेगात हलवायला लागतं आणि थोडंसं आपल्याला अस्वस्थ झाल्यासारखं होतं. आता हे बघा की एका बादलीने म्हणजे साधारणपणे 15-20 लिटरच्या बादलीमुळे जर अशी अवस्था होत असेल, तर कल्पना करा की 100 हॉर्स पॉवरच्या मोटरच्या साहाय्याने भल्या मोठ्या होज पाईपमधून तुमच्या डोक्यावर सतत पाणी ओतलं गेलं तर मग श्वास घेण्याची परिस्थिती कशी होईल बरं. असंच काहीसं ही परिक्रमा करताना त्या सुखदुःखांचे भोग अगदी अकल्पित अशा वेगाने भोगताना मला तरी झालं बरं. त्यासाठी अतिशय सावध राहायला हवं. कारण काय होतं की हे सर्व निघून जात आहे, वाहून जात आहे, त्यात अडकायचं नाहीये. म्हणजे त्या प्रकारच्या भोगांबद्दल काही प्रतिक्रियाच व्यक्त करायची नाहीये, काही लेबलच लावायचं नाही कशाला, कारण अडकला की गुंतला. आता फक्त मी एवढंच एक्सप्लेन करू शकेन, कारण वेळ मर्यादित आहे. सविस्तर सांगत बसलो तर खूप वेळ लागेल. पण हा जो भोगांचा असा विलक्षण वेग असतो तो मात्र अगदी भांबावून टाकणारा असतो, असा माझा तरी अनुभव आहे. हरिओम. नर्मदे हर. नर्मदे हर.